विद्यार्थी मित्रांनो, आपण आज भारतीय न्यायव्यवस्थेतील भारतीय म्हणजेच आदरणीय सर्वोच्च न्यायालय आणि त्याबाबत असलेल्या विविध तरतुदी बघणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कलम 124 ते 147 या कलमांमध्ये दिलेली आहे. कलम 124 सबसेक्शन 1 त्यामध्ये आपल्या देशात एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील आणि न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कशाला आहे? संसदेला आहे. संसद म्हणजे राष्ट्रपती आणि लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य मिळून ते ठरवतात की न्यायाधीशाची संख्या कशी असावी. स्वातंत्र्यानंतर न्यायाधीशांची संख्या वाढत गेलेली आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये एकूण न्यायाधीश 34 होते. त्याच्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि 22 अन्य. आता पणही एवढीच संख्या आहे. 2025 मध्ये 34 न्यायाधीश. मूळ घटनेत आता आपण बघूया मूळ घटनेत काय सिच्युएशन होती. मूळ घटनेत 8 होती संख्या आणि त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि 7 न्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालय कधी अस्तित्वात आलंय? 28 जानेवारी 1950 रोजी. त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय म्हणजे 1935चा जो कायदा होता त्याने स्थापन करण्यात आलेलं फेडरल कोर्ट ऑफ इंडिया याचं नामकरण काय करण्यात आलं? सर्वोच्च न्यायालय हे नामकरण करण्यात आलं. तिथून पुढं बघू आपण नेमणूक कशी होणार. राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात. राष्ट्रपती नेमणूक झाल्यानंतर अन्य न्यायाधीशाची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात आणि अन्य न्यायाधीशांची नेमणूक करताना सरन्यायाधीशाचा विचार घेणे म्हणजे सरन्यायाधीशाची NOC नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे विचारावंच लागतं त्याला. आता आपण का विचारायला लागतंय आपण पुढं बघूया. त्यानंतर तिसऱ्या न्यायाधीशांचा खटला थर्ड जजेस केस म्हणतो आपण याला 1998. याच्या आधी 2 जजेस फर्स्ट जजेस केस आणि सेकंड जजेस केस झालेली होती. या थर्ड जजेस केसमध्ये त्यांनी हे सांगितलंय की हा सल्ला वैयक्तिक नसून हा कलेजियम सिस्टम म्हणजे बहुमताचा विचार घ्यायचा आहे त्यांना. काय? कलेजियम ग्रुप ऑफ लॉयर्स और ग्रुप ऑफ जजेस म्हणतो आपण याला. हे बघा कॉलेजियमचा सल्ला. या न्यायाधीशांचा पदावधी किती वर्ष पदावर राहील हा घटनेने निश्चित केलेला नाहीत, पण त्यांचे रिटायरमेंट एज नक्की केलेले आहे. कलम 124(2) काय म्हणते याच्यामध्ये 3 तरतुदी त्यांच्या पदावधीबद्दल. ते कसं? राजीनामा देऊ शकता राष्ट्रपतीला सांभाळून आणि संसदेच्या शिफारसीनुसार म्हणजे संसदेने जर शिफारस केली राष्ट्रपतीकडं की लोकसभा राज्यसभेनं तसा बहुमताने ठराव पास केला तर राष्ट्रपतीला पदावरून दूर करू शकतात. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजला राष्ट्रपती पदावरून काढून टाकू शकतात, दूर करू शकतात. आणि संसदीय कायद्याद्वारे काय हे ठरवलेलं आहे की त्यांचं त्याच्यामध्ये वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते हे पद धारण करतात म्हणजे न्यायाधीशाचं पद धारण करतात. हेच हायकोर्टमध्ये 62 आहे आणि सुप्रीम कोर्टमध्ये 65 आहे ही वयाची अट. हे लक्षात ठेवा. आता पात्रता काय आहे? पात्रता सांगितली कलम 124(3) मध्ये ही व्यक्ती भारताचा नागरिक असावी आणि त्याचाच अनुभव असावा उच्च न्यायालयात 2 किंवा अधिक वर्ष त्यांनी किमान 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं असावं. म्हणजेच हायकोर्टमध्ये 5 वर्ष तो न्यायाधीश आला तर तो सुप्रीम कोर्टचा जज बनू शकतो. हायकोर्टमध्ये किमान 10 वर्ष वकील पाहिजे तो. काय? हायकोर्टमध्ये 10 वर्ष वकील पाहिजे आणि राष्ट्रपतीच्या मते सगळ्यात निष्णात कायदे पंडित असावा. आता ही मट न्यायाधीश पाहिजे
हायकोर्टमध्ये 5 वर्ष, किंवा हायकोर्टमध्ये वकील पाहिजे, किंवा एक निष्णात कायदेपंडित असावं. या तिन्हीपैकी कोणतीही अट लागू होते. या तिन्हीपैकी एकही अट कुणी पण जर लॉयर, जज किंवा कायदेपंडित सॅटिस्फाय करत असेल तर तो इलिजिबल बनतो सुप्रीम कोर्टचा जज बनण्यासाठी. आणि घटनेत किमान वयाची पात्रता नाही, म्हणजे लोअर एज कोणतंही नाही आहे सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाबद्दल. पण बहुतेक वेळा जवळपास सर्वच न्यायाधीश 50+ एजमध्ये त्यांचे अप्रॉक्सिमेटली, म्हणजे असं मानलं जातं की 50 वर्षाच्या नंतरच संधी मिळते सुप्रीम कोर्टात. त्याच्या आधी ते हायकोर्टात प्रॅक्टिस करू शकतात ॲज अ जज, ॲज अ तिथं ॲडव्होकेट किंवा कायदेपंडित म्हणून ते त्यांचं नाव कमवू शकतात. मगच त्यांना सुप्रीम कोर्टमध्ये संधी मिळते. त्यांची निवड अशी होती की गव्हर्नमेंट, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट नाव फायनलाइज करतं. सेंट्रल गव्हर्नमेंट ते नाव कोलेजियमकडे पाठवतं. कोलेजियम म्हणजे एक सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्लस 4 SC जजेस, त्याला आपण काय म्हणतो, कलेजियम. कलेजियम ते नाव बघतं, पूर्ण स्क्रुटिनी करतं त्या नावांची, परत ते गव्हर्नमेंटकडे पाठवतं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे लिस्ट पाठवतं. आणि त्या लिस्टमध्ये जे नावं असतात त्याच्यावर गव्हर्नमेंट विचार करतं. आणि गव्हर्नमेंट बहुतेक ऑलमोस्ट बऱ्याच वेळा तेच नावं कायम ठेवतं. जर काही नावांबद्दल आक्षेप असला तर परत पाठवले जातात ते नावं कलेजियमकडं. कलेजियमनी परत जर मान्यता दिली तर नियुक्ती करावी लागते. हे फार महत्त्वाचं. आणि नियुक्तीच्या आधी आपले जे इंटेलिजन्स ब्युरो आहे, इंटेलिजन्स ब्युरो, त्याची पण म्हणजे ते इंटरनल व्हेरिफिकेशन केलं जातं त्या जजच्या नियुक्ती आधी. पगार व भत्ते हे संसदीय न्यायालयाद्वारे निश्चित केले जातात. आणि शपथ आणि सुप्रीम कोर्टच्या जजचा कशात दिलेले, राष्ट्रपती मार्फत किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर, म्हणजे राष्ट्रपती मार्फत किंवा राष्ट्रपती अवेलेबल नसतील तर उपराष्ट्रपती, किंवा त्यांनी कोणता पण जर राज्यसभा किंवा लोकसभा याचे अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष, राष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती, हे पण शपथ देऊ शकतात. आणि या शपथेचा नमुना कुठं आहे, 3ऱ्या अनुसूचीमध्ये, जिथं अनेक नमुने दिलेले शपथेचे तिथं आहे. आता 2009 मध्ये संसदेने किती पगार ठरवला होता, 1,90,000 आणि 90,000. आता हा पगार झालेला आहे 2,80,000 आणि 2,50,000 असा पगार झालेला आहे. हे सुप्रीम कोर्ट म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि अन्य न्यायाधीशांना एवढा पगार मिळतो. आता त्यांना पुढं बघूया पदावरून कसं दूर करता येतं. आता पदावरून दूर करण्यासाठी कलम 124(4) मध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे. त्यांना राष्ट्रपतीच्या आदेशाने दूर केले जातं. जर संसदेने तसा आदेश राष्ट्रपतीने दिलेला तर तेव्हा दूर केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विशेष बहुमताने संमत करायचे असते. स्पेशल मेजॉरिटी म्हणतो आपण याला. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे जेवढे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त. म्हणजे आपल्या संसदेमध्ये जर 443 MP असतील लोकसभेमध्ये, तर लोकसभेमध्ये 443चे निम्म म्हणजे 273 प्लस जेव्हा MP वोट करतील या मोशनवर रिमूव्हलच्या, त्यावेळेसच तो संसदेत, ती लोकसभेत पास होईल. परत राज्यसभेत जाईल. राज्यसभेमध्ये जवळपास 245 आपले खासदार आहेत. म्हणजे तिथं जवळपास 225च्या वर जेव्हा राज्यसभाचे MP त्याला कन्सेंट देतील तेव्हाच ते मंजूर होईल. त्याला आपण महाभियोग ही प्रक्रिया म्हटलं जातं. त्याला गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता.
गैरवर्तणूकमध्ये करप्शन वगैरे त्या सगळ्या गोष्टी येतात आकार क्षमतामध्ये. 124 पाचवं कलम 124 पाचवा सेक्शन काय म्हणतोय, पदावर दूर करण्याच्या पद्धतीचे नियम काय असावेत ते संसद ठरवते कसं दूर करायचं. संसदेने न्यायाधीश चौकशी कायदा 1968 मध्ये पार केला. याला काय म्हणतात, जजेस एन्क्वायरी ऍक्ट. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, जजेस एन्क्वायरी ऍक्ट. जजेस एन्क्वायरी ऍक्टमध्ये सगळी प्रोसिजर दिलेली आहे की लोकसभेचे 50 किंवा 50पेक्षा जास्त आणि राज्यसभेचे 20 किंवा 20पेक्षा जास्त ती संख्या ठरवून दिलेली. जेव्हा खासदार त्या विधानसभा राज्यसभा अध्यक्ष किंवा लोकसभा अध्यक्ष यांना लेखी स्वरूपात विनंती करतात त्यावेळेस ते अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती, ते त्या केसमध्ये बघतात की काय केलं जाऊ शकतं किंवा जेन्युइन आहे की नाही. त्याच्यानंतर ते ती मोशन त्याच्यावर चर्चा होते. त्याच्यानंतर ती मोशन वोट केलं जातं. वोट केल्यानंतर त्या मोशनवर पुढं ती मंजूर झाली तर जर लोकसभेत सुरू झाली तर ती राज्यसभेत पाठवली जाते. राज्यसभेत जर मोशन सुरू झालेली असली ती लोकसभेत जाते आणि दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने मंजुरी जर दिली विशेष बहुमताने तर तो न्यायाधीश राष्ट्रपतींच्या आदेशाने त्याला पदच्युत केले जातं म्हणजे डिसमिस केलं जातं, पदावरून दूर केलं जातं. या बाबतीत राज्यसभेच्या बाबतीत किमान 50 सदस्यांची सही आणि लोकसभेच्या बाबतीत किमान 100 सदस्यांची सही. हे करेक्शन बघून घ्या. आधी मी दुसरा आकडा सांगितला, 100 आणि 50 सदस्यांचं करायचंय. अध्यक्ष किंवा सभापती सादर करायचंय आणि अध्यक्ष आणि सभापती हेच प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात हे बघू शकतात. त्याच्यानंतर आरोपांची चौकशी सगळ्यात महत्वाची. आरोपांची चौकशी केली जाते. हिला 3 जणांची सदस्य समिती असते. ती आरोपांची निश्चिती करते, चौकशी करते. त्या समितीमध्ये काय असतोय, एक सुप्रीम कोर्टचा सरन्यायाधीश म्हणजे CJI आणि एक न्यायाधीश किंवा एखाद्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि निष्णात 1, 2, 3 या तिघांची ही समिती असते. हे लक्षात ठेवा. या चौकशीमध्ये काय होते, दोषी आढळले तर तो प्रस्ताव विचारात घेऊ शकतो कोण, ते सभागृह म्हणजे लोकसभा, राज्यसभा. त्यानंतर विशेष बहुमताने हा सभाव मंजूर होतो आणि राष्ट्रपती न्यायाधीशास दूर करण्याचा प्रस्ताव सादर करतात. आता हंगामी सरन्यायाधीशाची नेमणूक कधी केली जाते, जर सरन्यायाधीशाचे पद रिक्त असेल किंवा तात्पुरत्या कारणामुळे ते अनुपस्थित असतील आणि किंवा त्यांच्या कर्तव्यांचे पालन करण्यास असमर्थ असतील, त्यावेळेस हंगामी न्यायाधीश म्हणजे तो त्याचं नेमणूक झाल्यानंतर त्याला सर्व अधिकार चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे सर्व अधिकार त्याला मिळालेले असतात हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण तदर्थ न्यायाधीश कोण आहे. तदर्थ न्यायाधीश 127 मध्ये सांगितले, सर्वोच्च न्यायालयाचे एखादे सत्र भरवण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी लागणारी गणसंख्या न्यायाधीश उपलब्ध नसतील, कमी असतील, त्यावेळेस तात्पुरत्या स्वरूपाचे ऑन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काही दिवसाकरता काही महिन्याकरता तात्पुरती नेमणूक केली जाते, त्याला तदर्थ न्यायाधीश म्हणतात. तदर्थ न्यायाधीशाला नियुक्ती सरन्यायाधीश करतात आणि तात्पुरत्या काळासाठी ही नेमणूक करू शकतात. आणि उच्च न्यायालयातील एखाद्या न्यायाधीशाकरता ही फॅसिलिटी दिली जाते हे ध्यानात ठेवा. त्यानंतर सरन्यायाधीशां काय करतात, राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने आणि संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची विचारणा केली जाते. फार महत्वाचं आहे. राष्ट्रपतीची पूर्ण संमती आणि तो ज्या राज्यातून बोलवायचे आहे त्या हेड हायकोर्टच्या जजला त्याचा मुख्य न्यायाधीशचा विचार घेतला जातो. त्यानंतर सुप्रीम कोर्ट न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे सर्व अधिकार आणि विशेषाधिकार त्यांना उपलब्ध असतात.
कलम 128 मध्ये काय आहे, निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती. तर सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीमध्ये काही बैठकीमध्ये त्यांची उपस्थिती येऊ शकते. कशी येऊ शकते ते, राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने. जर तसा लॉ, इंटरप्रिटेशन ऑफ लॉ म्हणजे त्याचा कायद्याचा एखादा प्रश्न निर्माण झाला तर बोलू शकतात. तर सरन्यायाधीश तात्पुरते न्यायाधीश म्हणून त्यांना कार्य करण्यासाठी विनंती करू शकतात. आणि कार्य करणारी व्यक्ती, तिला सगळे भत्ते मिळतात राष्ट्रपतीने निर्धारित केलेले. म्हणजे बाकीच्या जजेसला जे भत्ते मिळतात ते यांना पण मिळतात. यावेळी सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाचे सर्व क्षेत्र अधिकार आणि विशेषाधिकार त्यांना प्राप्त होतात. इतर वेळी त्यांना सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश मानले जाणार नाही. म्हणजे त्यांचा ठराविक कार्यकाळानंतर त्यांना ते न्यायाधीश तात्पुरता काळापुरताच त्यांची नेमणूक आहे. याचं सर्वोच्च न्यायालयाचं काय कार्यस्थान कुठे आहे, ते दिल्लीत आहे. आणि दिल्लीमध्ये हे कलम 130 मध्ये लिहिलं आहे की दिल्लीमध्ये. आता काही वर्षापूर्वी हे स्थान कलकत्ता, म्हणजेच आपण कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी त्याचे बेंचेस, म्हणजे त्याचे बेंच म्हणजे त्याचे खंडपीठ, सुप्रीम कोर्टाचेच म्हणजे खंडपीठ किंवा दुसरे बेंचेस बसवण्याचं विचाराधीन आहे सरकारचा प्रस्ताव. कारण की जवळपास 80,000 केस सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ती पेंडेन्सी फार महत्त्वाची. म्हणजे डिलेड जस्टिस इज जस्टिस डिनाईड. म्हणजे न्याय जर लेट झाला किंवा न्याय लेट झाला म्हणजे न्याय न मिळण्यासारखाच आहे. काय म्हणणं आहे, न्याय जर लेट मिळत असेल तर तो न्यायच मिळत नाही आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपण कार्यपद्धती बघू पुढं. सर्वोच्च न्यायालय कसं काम करतं. सर्वोच्च न्यायालय याचं कामकाज राष्ट्रपतीच्या संमतीने आणि न्यायालयाच्या पद्धतीने आणि जे राष्ट्रपतीने जे नियम ठरवून दिलेले आहे संसदेनं आपल्या संविधानामध्ये, त्याच्यानुसारच काम करतं. आणि न्यायालयामध्ये हे IPC CRPC जे पहिलं होतं, IPC CRPC, ते आता जाऊन काय आलं, BNSS, भारतीय न्याय संहिता वगैरे, याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. BNSS. कलम 143 अंतर्गत काय आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रपतींनी संदर्भित केलेल्या बाबीवर किमान 5 न्यायाधीशाच्या पीठामार्फत दिला जातो. घटनात्मक खटले म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट म्हणतो आपण. काय अमेंडमेंट, ते जे घटनात्मक खटले त्याला आपण काय म्हणतो, घटनात्मक खटल्यांना म्हणजे ज्या वेगवेगळ्या अमेंडमेंट केल्या जात्या संसदेत आणि जेव्हा कायद्याचा प्रश्न तयार होतो, या अमेंडमेंट किंवा जनहित याचिका किंवा वेगवेगळे इंटरप्रिटेशन ऑफ लॉ चे वेगवेगळे मोठे मोठे खटले सुप्रीम कोर्टापुढे जातात. ते घटनात्मक खटले काय, किमान म्हणजे कमीत कमी 5+7+9+ असे बेंचेस आहे. मोठे मोठे बेंच म्हणजे नंबर ऑफ जजेस बसतात आणि ते काय करतात, हे घटनात्मक खटल्यांवर ते हे देतात, त्यांचं वोटिंग होतं. वोटिंग म्हणून ज्या पद्धतीनं ज्याला जास्त वोट मिळतात ज्या ग्रुपला, त्या ग्रुपनं ठरवलेला जो निर्णय आहे तो मान्य केला जातो. पण ज्या जजचं डिसॲग्रीमेंट आहे ते पण त्या निकालामध्ये नोंदणी केली जाते. आणि जास्तीत जास्त ज्या आपल्या घटना दुरुस्त आहे त्याच्यावर बऱ्याचशा हे घटनात्मक खटले आजही सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहेत. आणि हे सुप्रीम कोर्टचं काय मानलं जातं, ओरिजिनल ज्युरिडिक्शन मानलं जातं. ओरिजिनल, आता पुढे बघूया काय ओरिजिनल ज्युरिडिक्शन. आणि इतर जे खटले असतात ते किमान 3 न्यायाधीशांच्या पीठामार्फत. आता याच्यामध्ये थोडं करेक्शन सांगू शकतो. सिंगल जज बेंच किंवा 2 जज बेंच पण आता आहेत.
2 जज बेंच पण आहेत, काही सिंगल जज बेंच पण आहेत, ते पण खटले सुनावतात. पण जे महत्त्वाचे खटले आहेत ते किमान 3 मध्ये इतर खटले जातात. आणि जे ज्याला घटना बदल किंवा मोठे बदल अपेक्षित आहे किंवा मोठे डिसिजन येते की 5 पेक्षा जादा न्यायाधीश त्याच्यावर जजमेंट देतात. आता सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य काय आहे, ते जजेस नेमणूक करू शकते. हे राष्ट्रपतीच्या संमतीनं आणि केंद्र सरकार जेव्हा लिस्ट देतं त्या लिस्ट म्हणून. पण नेमणूक कोणाला नेमायचं हे कलेजियन सिस्टम ठरवतं. पण त्यांना टेन्युअरची सुरक्षा असते. किती टेन्युअर आहे त्यांचं, 65ला रिटायर होतात, त्याच्या आधी त्यांना पदावरून दूर नाही केले जाऊ शकत. निश्चित सेवा शर्ती, त्यांच्या सर्व्हिस कंडिशन ह्या फिक्स आहेत. त्याच्यानंतर खर्च संचित निधीवर प्रभारित आहे त्यांचा. म्हणजे हा कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियावर आधारित आहे. त्यांच्या वर्तनावर, त्यांच्या वागणुकीवर निर्बंध घातले संसदेत चर्चा करता येत नाही. निवृत्तीनंतर वकिलीवर त्यांना बंदी असते, वकिली करता येत नाही. अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार, आपण काय म्हणतो याला, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणतो आपण याला. आपल्या स्टाफची नेमणूक करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांचे अधिकार गाठवता येत नाहीत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अधिकार गाठवता येत नाहीत. याला आपण काय म्हणतो, सेपरेशन ऑफ पॉवर म्हणतो. आणि कार्यकारी मंडळापासून विभक्त, म्हणजे त्यांचं जे संसदेपासून पूर्णपणे विभक्त केलेलं आहे त्यांना. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आपल्याला बघायचे. आता सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र कुठे येते, हे खूप व्यापक. आपल्या सर्वोच्च न्यायालयाला जगातील सर्वात पॉवरफुल न्यायालय म्हटलं जातं. ते का म्हटलं जातं आपण बघू, काय काय अधिकार प्रदान केलेत. ब्रिटिशच्या हाऊस ऑफ लॉर्ड प्रमाणे अपिलाचे अंतिम न्यायालय म्हणून काम करते. याच्या सुप्रीम कोर्टाच्या वरती अपील करण्याची कुठेही प्रोव्हिजन नाही. पण तुम्ही रिव्ह्यू पेटिशन किंवा क्युरेटिव्ह पेटिशन टाकू शकतात, पण ते सुप्रीम कोर्ट स्वतः डिसाईड करतं त्याच्यावर. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे फेडरल कोर्ट म्हणजे राज्यामध्ये जे हायकोर्ट असतात त्यांचा बॉस म्हणून सुप्रीम कोर्ट काम करते. त्यानंतर घटनेचा संरक्षण करता आणि घटनेचा अंतिम अर्थ काढण्याचा अधिकार, सगळ्यात महत्त्वाचा, ओरिजिनल ज्युरिडिक्शन. घटनेचा अंतिम अर्थ कोण लावतं, सुप्रीम कोर्ट आणि त्याचे जजेस लावतात. आणि मूलभूत हक्कांची हमी दिली जाते, फंडामेंटल राईट, त्याचा प्रोटेक्शन करतो कोण, सुप्रीम कोर्ट. याचं प्रायमरी ज्युरिडिक्शन काय आहे, प्रायमरी म्हणजे याच्यावर फक्त सुप्रीम कोर्टच निकाल देऊ शकते. ते काय आहे, विविध घटकांमधील तंट्यांवर निकाल देतं. केंद्र शासन, 1 किंवा 2 राज्यांमध्ये वाद असतील विरुद्ध केंद्र शासन, तसं केंद्र 1 किंवा अधिक राज्य किंवा केंद्र आणि राज्य त्याबद्दल. आणि घटक राज्यातील आपापसातले तंटे हे सुप्रीम कोर्ट ठरवतं. याच्यातले जर काही तंटे घटक राज्यातले म्हणायचे तर पाणी विवाद आहे, खासकर पाणी विवाद आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये. हा काय, कृष्णा खोऱ्यातलं पाणी. परत तिकडं कर्नाटका आणि गोवा आहे, गोव्यामधून एक नदी येते त्यामुळे त्यांचं आहे. इकडं परत आंध्र प्रदेश आणि इकडं कर्नाटक यांच्यात पण वाद आहे. हे सगळे खटले कुठं जातात, सुप्रीम कोर्टमध्ये जातात. आणि असमावेशक आणि प्रारंभिक स्वरूपाचे, याच्यात वाढ होऊ शकत नाही या अधिकार क्षेत्रात. कोणतेही इतर न्यायालय या तंट्यांवर निर्णय देऊ शकत, फक्त सुप्रीम कोर्ट. आणि एखाद्या कायदेशीर अधिकाराच्या विभागणीशी संबंधित प्रश्न असावा लागतो. राजकीय स्वरूपाचे प्रश्न या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात टाकता येत नाही.
आणि एक खाजगी व्यक्तीला यामध्ये दावा दाखल करता येत नाही. यामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होणार नाही? आंतरराज्यीय जलविवाद याच्यातून काढून टाकलेत. बघा, हे तुम्हाला जे मी सांगत होतो, हे याचं आंतरराज्यीय जलविवादाचा समावेश या प्रारंभिक अधिकार क्षेत्रातून वगळलेला आहे. काय वगळलेला आहे? एक्सेप्शन वगळलेला आहे हा. याच्यामध्ये वित्त आयोगास संदर्भित केलेला बाबी, वित्त आयोग दर 5 वर्षांनी असतो, त्याबद्दल या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात जाता येत नाही. आणि केंद्र व राज्य दरम्यान असणारे कर्ज आणि पेन्शनचे समायोजन म्हणजे फायनान्स कमिशनला ज्या पॉवर दिल्या आहे ते सुप्रीम कोर्ट या ज्युरिडिक्शनमधून घेऊ शकत नाही. एखाद्या राज्याने केंद्राकडून वसूल करायची नुकसान भरपाई, केंद्रावर व्यापारी स्वरूपाचे सामान्य तंटे म्हणजे जीएसटी रिलेटेड लिटिगेशन किंवा वाद या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात नाही जाऊ शकणार. ते जीएसटी काउन्सिल ही जी संसदेनं बनवलेली बॉडी आहे तीच तिला करणार, हे ध्यानात घ्या. त्यानंतर कोणताही तह करार इत्यामधून तक्ता म्हणजे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला झालेला तह करार यातलं प्रारंभिक अधिकार क्षेत्रात नाही. आता प्राधिलेख अधिकार क्षेत्र आपण बघू. प्राधिलेख काय? मूलभूत हक्क बजावणे. त्याच्यामध्ये काय? हिबस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन याच्यामध्ये विविध प्राधिलेख काढायचे म्हणजे रिट इश्यू करतात सुप्रीम कोर्ट, म्हणजे आदेश काढण्याचा अधिकार आहे. आणि सुओमोटू म्हणजे स्वतः अशा केसेस जेव्हा त्याच्या निदर्शनात येतात स्वतः निर्णय देऊ शकतो, कोणाचं न्यायालयात जायची गरज नसते. डायरेक्टली सुप्रीम कोर्टला जेव्हा दिसतंय की प्राथमिक मूलभूत अधिकारांचा आनंद झालाय तर त्यावेळेस या पद्धतीनं ते काम करतं. हे सुद्धा प्रारंभिक अधिकार क्षेत्राचे हे मूलभूत हक्कचा प्रोटेक्टर म्हणून ओळखलं जातं. आणि फक्त सर्वोच्च न्यायालयच हे करू शकते, दुसरं कोणतंही न्यायालय मूलभूत हक्कांकरता इतकं मोठे अधिकार नाही आहेत दुसऱ्या न्यायालयांकडे. आणि हक्कांचे उल्लंघन झालेली व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते, हे लक्षात घ्या. अपील किंवा पुनर्विचार म्हणजे रिव्ह्यू ज्युरिस्डिक्शन म्हणतो आपण. रिव्ह्यू करू शकतो. काय रिव्ह्यू करू शकतो? पुनर्विचार काय करू शकतं? अपील, हायकोर्टचे अपील सगळे सुप्रीम कोर्टला, हायकोर्टचा निकाल मान्य नसला तर सुप्रीम कोर्टात जायचा ऑप्शन असतो, जे हायकोर्टातून ज्या केसेस निकाली निघतात. पण त्याला सुप्रीम कोर्ट बघतं की म्हणजे हायकोर्टच्या डिसिजनचा मेरिट डिमेरिट बघतं आणि फक्त जे जेन्युइन केसेस आहे तेच सर्वोच्च न्यायालय घेतं. आणि ज्याला 7 किंवा 7 वर्षापेक्षा जास्त ज्याला सजा झालेली तो हायकोर्टच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकतो. पण 7 वर्षाच्या कमी जर जेल किंवा बाकी शिक्षा झालेली असेल तर डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयात जाता येत नाही, कारण की सर्वोच्च न्यायालय ते त्याचं चेक करतं की व्हॅलिड आहे की नाही हायकोर्टचा निर्णय. पुढे बघूया. याला अपिलाचे किंवा पुनर्विचाराचे न्यायालय म्हणतात. प्रशासकीय न्यायालय म्हणजे ट्रिब्युनल विरुद्ध सुद्धा म्हणजे महाराष्ट्र ॲपेलेट ट्रिब्युनल, NGT, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याच्या विरुद्ध डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो. घटनात्मक प्रश्नासंबंधी जे प्रकरणं असतं 132 त्याच्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो अपिलामध्ये. दिवाणी प्रकरणांमध्ये पण अपील करू शकतो. फौजदारी प्रकरणांमध्ये आत्ताच बोललो मी की 7 किंवा 7 वर्षापेक्षा जादा ज्याला शिक्षा झाली आणि विशेष अनुज्ञा म्हणजे स्पेशल अपील, स्पेशल परमिशन 136 मध्ये मिळू शकते. पुढे जाऊ. सल्ला देण्याचा अधिकार क्षेत्र. कोणाला सल्ला देतोय? तो राष्ट्रपतींना सल्ला देतोय 2 बाबतीत. कोणत्या बाबतीत? या 2 बाबतीत की कायदेविषयक किंवा वस्तुस्थितीविषयक प्रश्न उद्भवला. घटनेच्या प्रारंभापूर्वी, घटनेच्या आधी म्हणजे 1950च्या आधीचे जे खटले आहेत ते, किंवा
त्यानंतर अंमलात राहिलेले तह करार याच्यातून उद्भवणारे वाद आलं का लक्षात, ते सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतात. याच्यामध्ये जे इनेमी प्रॉपर्टी म्हणजे पाकिस्तानी नागरिक जे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानात गेले, भारतीय नागरिक त्यांनी पाकिस्तानचं नागरिकत्व घेतलं आणि त्यांच्या बऱ्याचशा प्रॉपर्टी होत्या भारतामध्ये. तर त्यावेळेस हे सुप्रीम कोर्टला विचारलं गेलं की याबद्दल डिसिजनचं त्यावेळेस अपील केलं जातं, कारण की ते घटनेच्या प्रारंभापूर्वीचं हे सगळे मुद्दे होते. याला अभिलेख न्यायालय म्हणजे काय? अभिलेख न्यायालय मध्ये 2 अधिकार आहे त्याला. अभिलेख न्यायालय म्हणजे जे निर्णय दिले जातात ते निर्णय म्हणजे एक कायदा म्हणून बनले जातात. म्हणजे त्याच्यानंतर ज्या केसेस येतात त्या निर्णयाच्या त्या अनुषंगानं सुप्रीम कोर्ट आपोआप डिसाईड करू शकतं आणि हायकोर्टमध्ये त्या कोर्ट केल्या जातात आणि हायकोर्टमध्ये सुद्धा पण त्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. सर्व निकाल, कारवाई, कृती भविष्यकालीन स्मृती आणि साक्षीसाठी अभिलेखित म्हणजे लिहून ठेवले जातात आणि ते उपलब्ध करून दिले जातात प्रेसला, हायकोर्टला, खालच्या कोर्टांना त्यांच्या रेफरन्ससाठी आणि वापरासाठी. भविष्यकाळात त्यांना पुरावा म्हणून ग्राह्य मानले जाते आणि कोणत्याही न्यायालयात त्याला आव्हान देता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, निर्णय अंतिम असतो आणि ते सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो, म्हणून हे अभिलेख न्यायालय. आणि सर्वात महत्त्वाचं, सर्वोच्च न्यायालयाला आपल्या अवमानाबद्दल म्हणजे आधीच सांगितलं होतं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बद्दल बोलण्याचा अधिकार आहे, शिक्षा करण्याचा अधिकार आहे. आणि महत्त्वाचं, याची घटनेत व्याख्या दिलेली नाही आहे. जर घटनेत व्याख्या दिलेली नाही आहे तर सुप्रीम कोर्ट, मी जे सुरुवातीलाच म्हणलो की सर्वात जास्त पॉवरफुल न्यायालय आहे आपल्या जगातलं, ते काय याच्यावरून कळालं असेल की सुप्रीम कोर्टचा जर कोणी अवमान केला, त्याच्यावर बिनबुडाचे आरोप केले, प्रेसनी काय लिहिलं किंवा बाकीचे लोक आता संसदेत तर बोलूच शकत नाही आहे, त्यांचा जज का कंडक्ट डिस्कस करू शकत नाही. फक्त एखाद्या जजला, हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या जजला जर पदावरून दूर करण्यासाठी जर कारवाई सुरू असेल राज्यसभेत आणि लोकसभेत, त्यावेळेस चर्चा होऊ शकते. पण नॉर्मल जी रेग्युलर चर्चा असते, रेग्युलर अधिवेशनामध्ये जे कामकाज असतं तिथं जजेसचं कंडक्ट किंवा सुप्रीम कोर्टने दिलेले निकाल तिथं त्याच्यावर चर्चा करण्याची परवानगी कोणाला दिली जात नाही. तर अशा पण काही घटना घडलेल्या आहे की प्रेसवाल्यांनी काहीतरी चुकीचं सुप्रीम कोर्ट हायकोर्टबद्दल छापलं, पत्रकारांना बोलवण्यात आलं आणि पत्रकारांना 1 दिवस, 7 दिवस किंवा 1 महिना अशी कोठडी, कारावास पण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टने डायरेक्ट सुनावलेला आहे. म्हणजे न्यायालयाचा अवमान करणं म्हणजेच शिक्षेला निमंत्रण दिल्यासारखं आहे. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हा मुख्य परीक्षाकरता फार महत्त्वाचा टॉपिक. थँक्यू व्हेरी मच.